नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर आज मी बनवणार आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपीज घेऊन आलेली आहे. गावाकडच्या पारंपरिक पद्धतीची काळ्या मसाल्याची वांग्याची भाजी. ही भाजी इतकी खमंग आणि चविष्ट लागते की भाकरीसोबत किंवा पोळीसोबत तुम्ही खाऊ शकता. अगदी सर्व लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खातात. तर चला रेसिपीला सुरू करूया. आणि इथे मी वांगे घेतलेले आहेत. 7 ते 8 वांगे घेणार आहेत. ते कट करून घेणार आहेत. त्याचे काटे ते मी काढून घेणार आहेत. आणि हो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रंजना किचन रेसिपीला सबस्क्राईब केलेलं नसेल तर बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर चला रेसिपी सुरू करूया. आणि व्हिडिओ पूर्ण बघा. मध्ये मध्ये मी तुम्हाला काही ते टिप्स सांगितलेले आहेत. आणि ही काळ्या मसाल्याची वांग्याची भाजी मी काही नवीन पद्धतीने बनवणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. रेसिपीज आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर चला रेसिपीला सुरुवात करू. इथे मी वांगे कट करून घेते. किडलेले वांगे असेल ते बघून घ्यायचे आहेत. एकदम स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि कट करून घेऊ. खूप छान असे ताजी वांगी आहेत. 7 ते 8 वांगी मी इथे कट करून घेतलेले आहेत आणि स्वच्छ पाण्यात धुवून घेणार आहेत. त्या पाण्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकणार आहेत, अर्धा चमचा, म्हणजे त्याचं काळपटपणा ते सर्व निघून जातं. पाण्यामध्ये ठेवायचं आहे आपल्याला 10 ते 5 मिनटं. आणि इथे मी मसाला तयार करायचा आहे आपल्याला. तर इथे 2 ते 3 कांदे घेतलेले छोटे, लसूण घेतलेले आहेत, अद्रक घेतलेले आहेत, हिरवी मिरची, तेजपान, दालचिनी, चक्रफूल, दगडफूल आणि काळे मिरे आणि लवंग घेतलेली 1-1, 2-2 आणि धने घेतलेले आहेत, कोथिंबीर घेतलेली आहेत आणि खसखस. ते आपल्याला सर्व भाजून घ्यायचं आहे. पहिले मी कांदे भाजून घेणार आहेत गॅसवरती. कांदे ही जाळी ठेवून मी कांदे भाजून घेते. कांदे मी भाजून घेणार आहेत. आणि तुमच्याकडे पण घरचा काळा मसाला असेल ना, तो नक्की वापरा. त्याने भाजीला एकदम छान चव येते. खूप छान अशी भाजीची चव लागते. म्हणून मी गावाकडच्या पद्धतीने आज भाजी करणार आहे. हीच रेसिपी तुम्हाला दाखवत आहेत. आणि मी इथे वांगे धुवून घेतलेले आहेत, ते काढून घेणार आहेत. आणि त्यामध्ये थोडं मीठ टाकून घेणार आहेत वांग्यांमध्ये, म्हणजे ते मध्ये आळणी नाही लागत. इथेच मेन गोष्ट म्हणजे मी इथे काही नवीन पद्धतीने मी भाजी बनवत आहे, म्हणून स्टेप बाय स्टेप पूर्ण रेसिपीज पूर्ण बघा. आपण प्रत्येक वेळेस भाजी डायरेक्ट फोडणी देत असतो, तर त्या पद्धतीने नाही देणार आहेत मी. काही वेगळी पद्धत आहेत. तर तुम्ही पुढे बघू शकता. इथे मी वांगे पहिले वाफवून घेणार आहेत तेल टाकून. थोडेसे वाफवून म्हणजे थोडंसं तेल आणि पाण्यामध्ये शिजून घेणार आहेत. खूप लवकर भाजी होती ही. आणि वांगे पण अशी हे होत नाही, आळले जात नाही. वांगे लवकर नरम होतात आणि चवीला पण छान लागतात. आणि सर्व डेटाजवळ पण वांगे शिजतात, सगळीकडे नरम होतात. हे बघा, मी इथे थोडंसं पाणी टाकून वांगे शिजायला घातलेले थोडेसे. आणि इथे कांदा पण भाजलेला आहे. आपला मसाला भाजीपर्यंत आपले वांगे शिजणार आहेत. इथे मी खोबरं पण भाजून घेते. खोबरं भाजून घ्यायचं आहे. आणि गॅस बंद तवा ठेवून आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे. इकडे वांगी पण शिजलेली आहेत. हे बघा, एकदम छान अशी नरम वांगी झालेली आहेत. लगेच होते ते कांदे भाजीपर्यंत इकडे आपले वांगे शिजलेले आहेत.
म्हणून खूप सोपे रेसिपीज आहेत, कोणाला पण अगदी सोप्या पद्धतीने करता येईल अशी रेसिपीज आहेत. ही बघा वांग्यांना पण किती छान असा कलर आलेला आहे. आता गॅसवरती तवा गरम करून मी मसाला भाजून घेणार आहेत. पहिले थोडंसं खोबरं भाजून घेणार आहेत. पहिले भाजलेले पण अजून थोडंसं भाजून घेते मी. कट करून घेतलंय ते मध्ये तेल टाकून भाजून घेते सर्व मसाले. इथे धने भाजून घेते. थोडंसं असं ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत धने. आणि इथे 2 चमचे मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, ती पण मी भाजून घेत आहेत. हिरवी मिरची आहेत, 3 ते 4 हिरवी मिरची घातलेले आहेत. सर्व खडा मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. 2 तेजपान, दगडफूल, दालचिनी, लवंग, मिरे आणि चक्रफूल हे सर्व खडे मसाले आपण भाजून घेऊ कमी गॅसवरती थोडं तेल टाकून. आणि भाजलेला कांदा तो पण आपण तेलात टाकून परतून घेऊया, तळून घेऊ तो पण. सर्व मसाला असा छान असा तेलात भाजून घेतलेला आहे. आणि खसखस पण टाकते मी त्यामध्ये. खसखस थोडीशी तेलामध्ये भाजून घ्यायची आहेत, उडते ते, तर त्यासाठी मी कांद्यासोबत भाजणार आहेत. सर्व मसाला त्यामध्ये सर्व मिक्स करून घेऊ आणि भाजून घेऊ. मसाला भाजून झालेला आहे. एवढा छान मसाल्याचा वास येतोय, काळ्या मसाल्याचा. घरगुती मसाला ची भाजी एकदम छान लागते. सर्व मसाला भाजून झालेला आहे आणि तो आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून तो बारीक करून घ्यायचा आहे. त्यामध्ये कोथिंबीरीच्या काड्या आणि कोथिंबीर घालून मी सगळं बारीक करून घेतलेलं आहे. आता गॅसवरती कढई ठेवून हे बघा बारीक केलेला मसाला आणि हिंग, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद घेतलेले आहेत. मी इथे 2 पळी तेल घेतलेले आहेत. त्यामध्ये चिमूटभर हिंग आणि सर्व वाटण केलेला मसाला आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत. आणि त्यामध्ये तिखट, गरम मसाला आणि अर्धा चमचा हळद हे सर्व त्यामध्ये मिक्स करून घेऊ आणि छान असं परतून घेऊया. कमी गॅसवरती आपल्याला हे छान असा मसाला परतून घ्यायचा आहे. थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मसाला परतून घ्यायचा आहे. थोडंसं झाकण ठेवून आपल्याला मसाला परतून घेऊ, म्हणजे छान असं तेल सुटतं. तेल सुटेपर्यंत परतून घेऊ आणि एकदम सोप्या पद्धतीने भाजी बनवलेली आहे. रेसिपीज आवडली तर नक्की लाईक करा. आणि आपण तेलात वाफवून घेतलेले, शिजून घेतलेले वांगे त्यामध्ये घालून घेऊया. खूप छान असे वांग्याची भाजी तयार होते. आणि थोडं थोडं पाणी घालून घेऊ. पाणी गरम करून घाला, म्हणजे भाजीला आणखीन छान चव येते. मी इथे गरम पाणी घालून घेणार आहे. पाणी गरम करून घेतले आणि कमी गॅसवरती आपल्याला 10 ते 5 मिनटं छान असं शिजवून घ्यायची आहेत कमी गॅसवरती. आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आपण पहिले मीठ घातलेलं आहे, तर 1 चमचा पुन्हा मी मीठ घालणार आहेत. हे बघा
नक्कीच छान अशी भाजी आपली तयार झालेली आहे. एकदम खूप छान अशी भाजी, वासच एवढं छान येतो तर भाजी किती छान झालेली असेल. तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता. डिशमध्ये काढून घेऊया आपण. आणि रेसिपीज आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. गावाकडच्या पद्धतीने मी ही वांग्याची भाजी बनवलेली आहे, काळ्या मसाल्याची वांग्याची भाजी. नक्की करून बघा. आवडली तर कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच नवनवीन सोप्या रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.